भाव आम्हा तुझी आठाया, आम्हा तुझी आठाया. कृपा दृष्टी पाहे, दया दृष्टी पाहे माझ्या पंढरी राया. ये यो विठ्ठल माझे महाबोली आहे, माझे महाबोली आहे. निळावरे करा, निळावरे करा देवणी वाट मी पाये. घालीन लोटांगण बंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूपा तुझे. प्रेमे अलंगन आनंद पूजन, भावे वाळे न म्हणे नामा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्याऋणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवते. करेण माझ्या मणिसेंद्र सेवा, विराट नाम प्रगती सवा. करोति यज्ञं सकलं परस्मै, नारायणाय समर्पया. अच्युतं केशवं राम नारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं, श्रीधरं माधवं गोपिका बलवं, जानकी नायकं राम कुरु जय. राम 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 रामाहो, तारी तारी कामाहो. तोडी तोडी भवपाशे, अनन्य चरणी रामदासे. भज रामाहो तुम्ही रामाहो, पतित पावन श्यामाहो. दिननाथाहो तुम्ही नाथाहो, तुमच्या चरणी माथाहो. दिनबंधो दिनबंधो, रामदास कृपा सिंधो. मोर्या रे बाप्पा मोर्या रे, मोर्या रे बाप्पा मोर्या रे. मोर्या रे बाप्पा मोर्या रे, मोर्या रे बाप्पा मोर्या रे. मंगलमूर्ती मोर्या, सदा सर्वदा योग तुझा गडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंदा, रघुनायका मागणे आता. जय जय रघुवीर समर्थ, कैलास राणा शिवचंद्र मोळी. पळींद्र माता मुघडे जळारी, कारुण्य सिंधो भवदुःखहारी. तुझरी न शंभो मज कोण तारे. मोरया मोरया मी बाळ ताणे, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी. ज्या ज्या ठिकाणी मनजाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, गुरुर्देव महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमो नमः. अनंता तुला ते कसे रे स्तवारे, अनंता तुला ते कसे रे नमारे. अनंता मुखांता शेष गाथा, नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. उपासनेला दृढचाल भावे, भूदेव संताशी सदा लवावे. सत्कर्मयोगे भयघालवारे, सर्वामुखी मंगल बोलवारे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभारंभतो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमो पंथानंतया राघवाचा. देवा मजला गर्भ, देवा मजला गर्व नसावा. देवा मजला गर्व नसावा. असेल तरी तो भंगोनी जावा. असेल तरी तो भंगोनी जावा.
निंदा माझ्या मुखे नसावे, ही निंदा माझ्या मुखे नसावे, असेल तरी ते दूर घालवावे, असेल तरी ते दूर घालवावे, जे जन गाती देवा तुझला, जे जन गाती देवा तुझला, आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यावा, आम्हा बालकांना प्रसाद द्यावा, पुंडलिक वरदेवा श्री. त्यामुळे आपण ही दोन दृश्य पाहतोय. आता काही वेळापूर्वी चिंचपोकळीच्या चिंतामणीची प्राणप्रतिष्ठा झाली, आरती सुद्धा पार पडलेली आहे. आणि आपण ही दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहतोय, लालबागच्या राजाची सुद्धा आता आरती काही वेळापूर्वी पार पडली, प्राणप्रतिष्ठा सुद्धा लालबागच्या राजाची पार पडलेली आहे. आणि आता त्यानंतर आता या दोन्ही ठिकाणी दोन्ही बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आता गणेश भक्तांना सोडण्यात येईल. एक मोठी गर्दी या ठिकाणी उसळते आणि याच गर्दीचं नियोजन करण्याची सर्वात मोठी जबाबदारी ती असते म्हणजे पोलीस बांधवांवरती. सर्वात मोठं आव्हान या ठिकाणी पोलिसांवरती असतं. गर्दी नियोजन आता कशा पद्धतीने केलं जातं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु आजपासून देशभरामध्ये गणेशोत्सवाला आता सुरुवात झालेली आहे. प्रत्येक गणेश भक्तामध्ये आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या जयघोषांनी हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता दुमदुमून गेलेला आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यामध्ये सुद्धा आता मानाच्या गणपतीच्या मिरवणुकांना आता काही वेळातच सुरुवात होईल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सुद्धा आता काही वेळातच आता मंडपाच्या दिशेनं रवाना होईल, मार्गस्थ होईल. मोठी तयारी, आकर्षक फुलांची सजावट सुद्धा रथांना करण्यात आलेली आहे. सोबतच गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी, आगमनासाठी आता ढोल ताशा पथकं सुद्धा सज्ज आहेत. पारंपरिक खेळ असतील, अनेक संस्कृतीचं दर्शन जे आहे ते आपल्याला आता या मिरवणुकांमध्ये काही वेळातच पाहायला मिळणार आहे. प्रशासनाच्या वतीनं जय्यत तयारी सुद्धा या ठिकाणी केली जाते. सोबतच घरगुती बाप्पाचं सुद्धा मोठ्या उत्साहात, आनंदामध्ये स्वागत करण्यात आलं. शास्त्रशुद्ध पद्धतीनं गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा सुद्धा काही ठिकाणी आता करण्यात आलेली आहे. अगदी थोड्याच वेळात आता मानाच्या गणपतीच्या मिरवणुकांना सुद्धा आता सुरुवात होईल. लालबागच्या राजाची आरती सुद्धा या ठिकाणी पार पडलेली आहे. तर सोबतच चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या बाप्पाची सुद्धा प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी पार पडली आहे. एक भक्तिमय वातावरण या मंडपामध्ये आता आपल्याला पाहायला मिळतंय. आकर्षक फुलांची सजावट असेल, राजाचा दरबार असेल, सोबतच चिंचपोकळीच्या चिंतामणीची यावेळी देखाव्याची थीम जी आहे ती आता छावा या सिनेमाला धरून ही थीम उभारलेली आहे या मंडळानं. मात्र इकडे दुसरीकडे लालबागच्या राजाची सुद्धा दरबार आता एक अनोख्या पद्धतीनं त्याची सजावट करण्यात आलेली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय सुबक असं डेकोरेशन जे आहे ते आता लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं केलेलं आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी सुद्धा अनेक हटक्या डेकोरेशनमुळे चर्चेत असतं. तर दुसरीकडे आपण पाहतोय की ही गणेश गल्लीच्या मंडपातली ही दृश्य आहेत. गणेश गल्ली या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची ही दृश्य आहेत. अनोखा देखावा या ठिकाणी केलेला आहे. 22 फूट अशी ही उंचीची ही मूर्ती असते बाप्पाची. गणेश गल्लीच्या बाप्पाचं सुद्धा आता प्राणप्रतिष्ठा आता पार पडतीये. आरती झाल्यानंतर सर्व गणेश भक्तांसाठी दर्शन आता खुलं केलं जाणार आहे.